खूप छान म्हणजे हे निसर्गाच्या सानिध्यात 3 दिवस घालवणं आणि ते ध्यान आणि नेचर सोबत राहणं आणि खूप छान म्हणजे ही जी ग्रुप एनर्जी होती ना, सगळे म्हणजे मोस्टली इथे सगळे स्पिरिच्युअल प्रॅक्टिस करणारे लोक होते, ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. पण त्यांच्यासोबत टाइम स्पेंड करताना, त्यांच्या ऑरा एनर्जीमध्ये राहताना आणि मॅडमचं गायडन्स आणि त्यांचं शिकवण्याची पद्धत खूप खूप छान वाटलं. खूप भारी वाटतंय मला इथे. हां, मी एक म्हणजे माझ्या तुळशीचा अनुभव सांगते, की मी स्वतःहून कम्युनिकेट नाही केलं. ती एकदम सडनली माझ्या डोळ्यासमोर आली. ॲक्च्युली ती ना मी नोव्हेंबरमध्ये लावलेली, पण ती ग्रोथच नव्हती. एवढीशी होती तेवढीच राहायची ना, त्याला पानं येत होती आणि काहीच नाही. तर जेव्हा म्हणजे मी मॅडमचे पॉडकास्ट बघायला सुरुवात केली आणि मी तिच्याशी कम्युनिकेट करायला सुरुवात केली. म्हणजे तिच्याशी बोलायची मी, तिला हात फिरवायची तिच्या पाठीवरनं, तिची पूजा करायची आणि तिच्याशी बोलायची की तू बहर, मला खूप चांगलं वाटेल. मला माहिती आहे की तुला इथे पुरेशी ऊन मिळत नाही, पण तरी मला तू बहरलेली आवडेल आणि तुझी चांगली कृपादृष्टी आमच्या घरावर होती. असं म्हणतात 8 दिवसात तिला 2 दांड्या फुटल्या आणि चांगली ती मोठी मोठी पानं आली तिला आणि बहरली ती. तर ती त्या दिवशी सडनली डोळ्यासमोर आली. तर ती थोडी हिरमुसलेली दिसली की मे बी ती मला मिस करत होती आणि मला ते पाणी चुकलेलं दिसलं तिथलं. मग मी माझ्या मिस्टरांना फोन करून कन्फर्म केलं, तर ते खरंच तसं होतं, पाणी चुकलेलं होतं आणि तिला पाण्याची आवश्यकता होती. आणि दुसरं म्हणजे एक आपल्यासोबतच एक मॅडम आहे, कांचन मॅडम, त्यांच्या कॅटबद्दल त्यांनी विचारलेलं. तर मी तिच्याशी कम्युनिकेट केलं, तर तिने जे आन्सर दिले ते माझ्या आणि दुसऱ्या एका मॅडमचे एकदम तंतोतंत जुळले. तर मला खूप कॉन्फिडन्स वाढला माझा की हां, आपण करेक्ट डायरेक्शनला होतं. म्हणजे राहण्याची सोय पण चांगली, निसर्गाच्या सानिध्यात. म्हणजे ते खूप पॉझिटिव्हिटी, फुल ऑफ पॉझिटिव्हिटी. खूप छान, सगळे लोक इतके चांगले आहे. विशेष म्हणजे तुम्ही आणि मॅडम इतके सपोर्टिव्ह आणि इतके जॉली फेलो आहे तुम्ही लोक, की मला असं वाटलं नाही की मी तुम्हाला पहिल्यांदा भेटते किंवा या ग्रुपला मी पहिल्यांदा भेटते. असं वाटलं की यांना मी पहिले पण भेटलेली आहे. तर खूप छान असं ग्रुप एनर्जी खूप चांगली होती आमची. थँक्यू.